छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। सरपंच अमोल कोल्हे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे, काय सांगाल? अमोल कोल्हे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे, आपण जल्लोष करताय, काय सांगाल? नारायणगावच्या मातृभूमीमध्ये जो महत्वाचा विजय होता, माननीय आमदार योगेश भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे मतदान झालं, याची सर्वात मोठी आघाडी जुन्नर तालुक्यात भविष्यातला आमदार होणारे बाबू भाऊंच्या पाठिंब्याने जुन्नरचा आमदार ठरणार। ही भूमिका आपण मांडली। नारायणगावकर आपल्या नारायणगावचा सुपुत्र संसदेत जात असेल तर त्याचा सगळ्यांना आपल्याला अभिमान असायला पाहिजे आणि मला वाटतं तीच भूमिका शिरूरकरांनी सगळ्यांनी उचलून धरली आणि आज एवढ्या मोठ्या मताधिक्याने खासदार साहेबांचा आज विजय होतोय। निश्चित स्वरूपात नारायणगाव आणि नारायणगावच्या संपूर्ण तमाम जनतेला त्याचा निश्चित स्वरूपात आनंद आहे आणि त्याचबरोबर खरं तर एक मोठा धडा मानायला पाहिजे की पक्ष सोडून जे जातात सातत्याने त्यांच्यासाठी ही निश्चित स्वरूपात एक धडा आहे। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचीच इलेक्शन हा धडा आहे की आजपर्यंत महाराष्ट्र कोणापुढे झुकला नाही, महाराष्ट्र कोणापुढे वाकला नाही आणि तो इथून पुढेही महाराष्ट्र कोणापुढे झुकणार नाही। ही मला वाटतं या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेने आज देशाचा निकाल बदलायची क्षमता महाराष्ट्राच्या निकालाने आणि महाराष्ट्राच्या वातावरणाने केली आणि निश्चित स्वरूपात प्रत्येक मराठी माणसाला या गोष्टीसाठी मानाचा मुजरा केला पाहिजे। नारायणगावसह सर्वच मतदारसंघांमध्ये अमोल कोल्हेंना आघाडी भेटलेली आहे, मतदारांना काय सांगाल? तेच सांगतो ना का जी भूमिका भाजपने किंवा भाजपच्या मित्रपक्षांनी घेतली ती फोडा जोडा आणि राज्य करा, परंतु ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात कुठेही मान्य झाली नाही। त्याचाच परिपाक म्हणून खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शरद पवार साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली एवढं भरभरून मतदान झाले आणि निश्चित स्वरूपात त्याला काँग्रेसची सुद्धा साथ मिळाली आणि एक ऐतिहासिक विजय असा या मतदारसंघामधून झालेला आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या लोकांनी मतदान केलं त्या सगळ्या लोकांचा आभार मानत असताना संपूर्ण या मतदारसंघातले जे नागरिक आहे त्यांचं सुद्धा मनापासूनचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। छत्रपती जय भवानी, जय शिवाजी,